तर दुसरीकडे नंदनवन निवासस्थानाबाहेरून जय पवार आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेले आहे। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। जय, काय हालचाली सुरू आहे आणि साधारण हे सर्व खासदार आणि एकनाथ शिंदे कधीपर्यंत नंदनवन निवासस्थानावरून पुढे मार्गस्थ होतील? नक्कीच जर सध्या आपण पाहिलं तर गेल्या 40 मिनिटांपासून जे दिल्लीवरनं मुंबईत दाखल झाले खासदार होते, हे सर्व खासदार अजूनही नंदनवन या निवासस्थानी आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदे आणि इतर 2 खासदार सुद्धा त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून ही बैठक ही आता या खासदार असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरू असल्याची पाहायला मिळते। मात्र या नंदनवन बंगल्याच्या बाहेर जर आपण पाहिलं तर मोठा बंदोबस्त हा मुंबई पोलिसांचा तैनात करण्यात आल्याचा पाहायला मिळतोय। खरं म्हणजे पक्षप्रवेशाची वेळ जी आहे ती 4 वाजताची दिली होती, मात्र आपण पाहतो की गेल्या 40 मिनिटांपासून जे राजकीय समीकरण हे आता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जात आहे, याची कुठेतरी आता दक्षता ही मुंबई पोलिसांकडून सुद्धा घेतली जात आहे। आपण पाहिलं तर ग्राउंड झिरो या लेवलवरती कुठेतरी आता पोलिसांचा बंदोबस्त हा या संपूर्ण बंगल्याच्या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। कारण जे खासदार आहेत यांना आता काही वेळातच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे आहे ते त्या वायबी सेंटर या ठिकाणी नेण्यात येईल। मात्र यापूर्वीपासून जर आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांचा फौजफाटा हा एकनाथ शिंदे यांच्या या निवासस्थानाबाहेर अगदी तैनात असल्याचा पाहायला मिळतो। त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि सर्व खासदारांची बैठक ही कधीपर्यंत संपते आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया येते का की थेट ते वायबी सेंटर या ठिकाणी जातील आणि जी पक्षप्रवेश आहे त्यासोबतच जी पत्रकार परिषद हे सर्व खासदार घेणार आहेत त्या ठिकाणी होईल। त्यामुळे ज्या अर्थी आता शिंदेचे त्या ठिकाणी पक्षप्रवेश हा खासदार करतायत, त्यामुळे आता श्रीकांत शिंदे सुद्धा जे आहे ते ह्या बैठकीमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काय कानमंत्र दिले जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं। अगदी जय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे आणि 6 खासदार हे सध्या नंदनवन निवासस्थानी आहे, त्यांच्यात चर्चा सुरू आहे। मात्र आणखी कोणी महत्त्वाचा नेता शिवसेनेचा या बैठकीत सामील आहे का, त्या संदर्भातली काय माहिती मिळते? नक्कीच आपण पाहतोय की जे खासदार 6 खासदार एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे असतील, त्यासोबतच राहुल शेवाळे सुद्धा काही वेळापूर्वी नंदनवन या निवासस्थानी पोहोचले होते। त्यासोबतच खासदार नरेश म्हस्के हे सुद्धा या निवासस्थानी दाखल झाले। त्यामुळे या बैठकीला ते सुद्धा उपस्थित आहेत का असा सुद्धा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र जी बैठक ही एकनाथ शिंदेंनी खरं तर या सर्व खासदारांसोबत घेतली, ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। कारण पक्षामध्ये प्रवेश करण्यापूर्वीची ही एक महत्त्वपूर्ण भेट या सर्व खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतली जाते। एकीकडे आपण पाहिलं तर पक्षप्रवेशाची सुद्धा तयारी ही जय्यतपणे करण्यात येत आहे। मात्र या पक्षप्रवेशापूर्वीचे काही प्रश्न जे या ठिकाणी खासदारांना पडलेत, हे खासदार त्याच प्रश्नासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतात का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे आता ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि सर्व खासदार या बाहेर येतील त्यानंतरच अधिकृत त्यांची भूमिका जे ते जाहीर होईल। मात्र सध्या तरी आपण पाहिलं असेल ही बैठक अजूनही नंदनवन या निवासस्थानी सुरू असल्याची पाहायला मिळते आणि त्यामुळे 4 वाजताची जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली त्याला कुठेतरी विलंब हा होऊ शकतो। मात्र सध्याच्या बैठकीमधून काय निर्णय घेतले जातात, खासदारांना एकनाथ शिंदेंकडून काय कानमंत्र दिले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अगदी जय, 6 खासदार सध्या नंदनवन निवासस्थानी आहे। मात्र 7वे खासदार म्हणजेच ओमराजे निंबाळकर जे कालच धाराशिवमध्ये पोहोचले होते आणि त्यांनी तेथूनच आपली भूमिका ही जाहीर केली होती। मात्र त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात काय समजतंय ते या पत्रकार परिषदेत आणि या पक्षप्रवेशावेळी असणार आहेत का? नक्कीच या संदर्भातला सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जात होता। कारण की ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा काल सांगितलं होतं की आपल्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधूनच याबाबतचा अधिकृत निर्णय घेण्यात येईल। मात्र आपण पाहिलं तर या बैठकीला सर्वप्रथम जे 4 खासदार दिल्लीत होते ते या ठिकाणी पोहोचले, यानंतर ओमराजे निंबाळकर सुद्धा आता या निवासस्थानी पोहोचले। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये ओमराजे निंबाळकर सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर यांचा सुद्धा पक्षप्रवेश पार पडेल असं जवळपास निश्चित मानलं जात आहे। मात्र अधिकृत भूमिका ही या सर्व खासदारांच्या माध्यमातूनच देण्यात येईल आणि त्या संदर्भातली बैठक ही या ठिकाणी सुरू असल्याची पाहायला मिळते। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि सर्व खासदार यांची जी बैठक ही सुरू आहे, या बैठकीनंतर अधिकृतरित्या जी माहिती समोर येईल यामधूनच स्पष्ट होईल की पक्षप्रवेश हा कधीपर्यंत केला जाणार आहे। कारण पत्रकार परिषद घेतली जाईल असं त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये हे सर्व खासदार काय संबोधन करतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। अगदी जय, नंदनवन निवासस्थाना बाहेर सध्या काय घडामोडी घडतात त्या संदर्भातले अपडेट तुम्ही दिले। अधिक माहिती तुमच्याकडनं अशीच घेत राहणार आहे, असेच माझ्यासोबत जोडलेले राहा।